राजकीय बातमी, कारण धनंजय मुंडेंनंतर आता अजितदादांच्या आणखी एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरती नाशिक जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम निर्णय देणार ही शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी आता सुरू झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। मात्र आता शिक्षेला स्थगिती मिळणार का, हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण प्रकरणामध्ये उपस्थित झालेला आहे। शिक्षेला स्थगिती मिळणार की खालच्या कोर्टाने सुनावलेली जी शिक्षा आहे तीच कायम राहणार आहे, हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि या प्रकरणी सुनावणीला सध्या तरी सुरुवात झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सरकारी कोर्टातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि या संदर्भातच आता नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। प्रकरण काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केली असं हे प्रकरण आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून घर सुद्धा मिळवलं असल्याचं कळतंय। शिवाय तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी सुद्धा सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। एकंदरीत चौकशीत गैरप्रकार आढळल्यानं 1997 मध्ये हे प्रकरण घडलं। कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयानं निकाल सुद्धा समोर आणलेला आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड हा आता ठोठावण्यात आला असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला बघायला मिळते। तर आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली तर सुनावणी होतीये, मात्र दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलेला आहे, रडारवर आलेला आहे। कारण भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आलेला आहे। स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय असं त्यांनी म्हटलं। पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागलेला आहे असा खळबळजनक आरोप आता करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर अशी कृत्य करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर ते लज्जास्पद आहे असं वडेट्टीवार सुद्धा म्हणालेले आहेत। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या संदर्भात हे गंभीर स्वरूपाचे आरोप हे आता करण्यात आले असल्याचं आपण पाहतोय। एक मंत्री, पहिलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो, पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। तर जयकुमार गोरे यांच्यावर काय आरोप करण्यात आले ते तर आपण बघितलं। मात्र जयकुमार गोरें प्रकरणी अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झाल्या। त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेट घेतली आहे। विचित्र विकृत माणसांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला नको ही मागणी त्यांनी या दरम्यान केली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। हंबीररावांच्या वंशजांना त्रास देतायत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लाडके मंत्री हे मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात, ज्या बायकांना ते असे त्रास देतात, निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात, अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं। तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा लावून धरणार आहे लवकरच।
2016च्या विनयभंग प्रकरणी निर्दोष मुक्तता मात्र झाली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सातारा कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असं गोरेंचं म्हणणं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर अंजली दमानी आणि राऊतांनी जयकुमार गोरे यांच्यावरती विनयभंगाचा आरोप केलाय. मात्र या प्रकरणी निर्दोष मुक्तता या आधीच झाली असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. कारण अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झालेली बघायला मिळाली. यांना खातं कळलं का असं म्हणत मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना टोला लगावलेला आहे. आदित्यांच्या वडिलांना कळलं म्हणून मला मंत्री केलं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांना दिलंय. अध्यक्ष महोदय, हे खरं तर विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे. ही आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगले काही सूचना द्यायचे असतील, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू. इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा. कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे. ह्यांनी MIDC, तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे. आपण बोटं टाकून चालणार नाही की खात्याचा अभ्यास करून. बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना. तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या. विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल, विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल, कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये. कारण 18 जुलै 2007 हा आदेश झाला. मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो. फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं, सदस्यत्व रद्द केलं. पलटू राम. इथं तुम्ही औरंगजेबाचे गुण गाता, औरंगजेबाचे बिनाफीचे वकील होता, औरंगजेब पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा. अध्यक्ष महाराज, या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही. चंगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाला नाही, तो आदर्श नाही आहे. तैमूर रंग 1,00,000 मानवी कवट्याचा राजमहल बनवला, तो आदर्श नाही. नादिर शाह चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूंची कत्तल केली, तो आमचा आदर्श नाही. आदर्श तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे. आणि औरंगजेबाची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती, त्याचं सदस्यत्व रद्द करा. जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये. अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं. आमदारांची समिती करावी, तो अहवाल येईपर्यंत निलंबित करा. पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही. ठीक आहे.